नमस्ते, मी डॉक्टर सागर दुकळे. मी पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आणि फेको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. आज आपण जे बोलणार आहोत तर ते डोळ्याच्या विविध आजारांविषयी आणि त्यांच्या ट्रीटमेंट आणि त्यांचे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे त्यांना होऊ न देण्याच्या फॅक्टर्स जे आहेत त्याकडे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट म्हणजे डोळे हा आपल्या जीवनातला खूप महत्त्वाचा अवयव आहे. दैनंदिन जीवनात डोळ्यांकडे आपलं फार दुर्लक्ष होतं, कारण की आपण धावपळीचं जीवन असतं, डिजिटल आपण वर्ल्ड म्हणू शकतो, त्याकडे आपल्या बऱ्याच गोष्टी आपण आपल्या यूजमध्ये असतात. मोबाईल, लॅपटॉप, ड्राईव्ह करणं, या सगळ्या गोष्टींना आपण एक्सपोज होत असतो आणि त्यामध्ये डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याकडे आपलं बऱ्याच वेळा दुर्लक्ष होत असतं. तर आज आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामध्ये डिजिटल आय स्ट्रेन आणि प्रोटेक्शन फ्रॉम दॅट, त्याच्यानंतर पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार आणि त्यांची ट्रीटमेंट, मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट, काचबिंदू म्हणजे ग्लॉकोमा आणि डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे साखर असलेल्या पेशंट्समध्ये साखरेमुळे पडद्यामध्ये जे आजार उद्भवतात त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले सांगण्याचं म्हणजे डिजिटल आय स्ट्रेन. तर पोस्ट कोविडपासनं अतिशय स्कूलपासनं लहान मुलांपासनं तर अतिशय आपण ॲडल्ट म्हणू शकतो की जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, सगळ्यांमध्ये डिव्हायसेस यूज होणं आणि खूप जास्त वेळेसाठी स्क्रीनला एक्सपोज होणे खूप वाढलेलं आहे. तर त्यामध्ये प्रिव्हेन्शनसाठी एक 20-20-20 हा रूल फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तर दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांचा ब्रेक घेऊन 20 फूट दूरवरची एखादी वस्तू बघायची. हा रूल नेहमी आपण जेव्हा डिव्हाइस यूज करतो तेव्हा फॉलो झाला पाहिजे. त्यानंतर ब्लू कट ग्लासेस असतात ते यूज झाले पाहिजे जेव्हा पण आपण कुठलेही डिव्हाइस यूज करतोय. डोळ्यांची फ्रिक्वेंट ब्लिंकिंग झाली पाहिजे, डोळ्यांची उघडझाप फ्रिक्वेंटली केली पाहिजे. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेणं गरजेचं आहे. जर स्क्रीन टाईम खूप जास्त आहे आणि अनअवॉइडेबल आहे, ते तुम्ही टाळू नाही शकत, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स काही जे अवेलेबल आहेत त्यांचा यूज करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडपासनं लहान मुलांचा जो एक्सपोजर आहे डिव्हाइस तो खूप जास्त वाढला. ठीक आहे, त्या एक्सपोजरमुळे लहान मुलांच्या डोळ्यांवर फार आपण म्हणू शकतो की फार डेंजरस असे परिणाम झाले. बरेच मुलं की ज्यांना चष्मेच्या अगोदर कुठल्याही प्रकारचे डोळ्यांचे आजार नव्हते किंवा चष्मेचे नंबर नव्हते, अशा बऱ्याच मुलांना कोविड नंतर जेव्हा स्क्रीनचा एक्सपोजर खूप झाला, जेव्हा अभ्यासासाठी पण मोबाईलच यूज व्हायचा आणि एंटरटेनमेंटसाठी पण मोबाईलच यूज व्हायचा, अशा वेळेपासून ज्या मुलांमध्ये कधीच डोळ्यांचे नंबर नव्हते किंवा काहीच डोळ्यांमध्ये इश्यूज नव्हते त्या मुलांना मोठे मोठे डोळ्यांचे नंबर लागले, डोळ्यांचे प्रॉब्लेम सुरू झाले. ह्या गोष्टी सुरू होण्याचे कारण म्हणजे डिव्हायसेस किंवा स्क्रीनला एक्सपोजर. त्यामुळे लहान मुलांचे पण डोळ्यांचं आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. दर 3 ते 4 महिन्यांनी लहान मुलांच्या डोळ्यांचा चेकअप हा पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट केला गेला पाहिजे आणि प्रत्येक अडल्टने 6 महिन्यातनं एकदा तरी आपल्या डोळ्यांचा चेकअप डॉक्टरांकडनं करून घेतला पाहिजे.